प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। कोणी कार्यकर्ते देता का कार्यकर्ते अशी म्हणण्याची वेळ दस्तूर खुद्द भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्यावरती आलेले आहे। 4 दिवसाआधी त्यांनी एक विधान केलं होतं की आम्हाला साध्या सुध्या निवडणुकांमध्ये सुद्धा लोकसभा राहू द्या ती मोठी निवडणूक आहे, विधानसभा राहू द्या ती देखील मोठी निवडणूक आहे, परंतु गल्ली बोळातल्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्हाला एक जागा मागण्यासाठी भीक मागावी लागते। तरी सुद्धा आम्हाला भीक मागून सुद्धा भीक मिळत नाही, असं आठवले यांनी जाहीर आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या। त्याच धर्तीवर आज रामदासजी आठवले यांना कार्यकर्त्यांची सुद्धा भीक मागावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मित्रांनो, रामदास आठवले एकेकाळचे ढाऱ्यावाघ, पॅन्थर, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आमच्या मनात ते मात्र शंका नाही। त्यांनी भूतकाळामध्ये जे कार्य केलं, जे कर्तृत्व केलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आम्ही नेहमी सॅल्यूट ठोकलेला आहे, त्याचा नेहमी आम्ही आदर केलेला आहे आणि आदर करत राहू त्यांच्या त्या भूतकाळातील कार्याबद्दल। परंतु आज रामदासजी आठवले यांचं जे राजकारण आहे ते एका अधोगतीकडे चाललेलं राजकारण आहे। जी स्वाभिमानी पायावरती आंबेडकरी मुवमेंट जिवंत आहे ठेवलेली आमच्या काही नेत्यांनी, मग त्याच्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर असतील, आनंदराजजी आंबेडकर असतील, ह्या नेत्यांनी जे स्वाभिमानी पायावरती आंबेडकरी चळवळ जी बाबासाहेबांनी स्वाभिमानाच्या पायावरती उभी केली, तिला स्वाभिमानी पायावरच जिवंत ठेवण्याचं काम या 2 आंबेडकर बंधूंनी केलं। परंतु या स्वाभिमानी आंबेडकर चळवळीला प्रस्थापितांच्या दारामध्ये घरामध्ये गहाण ठेवण्याचं पाप बाबासाहेबांच्या नंतरच्या काळातील काही लोकांनी केलं, काही नेत्यांनी केलं। काही सन्माननीय अपवाद आहेत नेते की ज्यांनी आंबेडकरी चळवळीला एक दिशा आणि दिग्दर्शन करण्याचं काम केलं, एका उंचीवर नेण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे। परंतु सत्तेच्या राजकारणामध्ये आंबेडकरी मुवमेंटला, आंबेडकरी आंदोलनाला, आंबेडकरी समाजाला गहाण ठेवण्याचं काम दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी केलं। आज त्या लोकांची अवस्था ना घरका ना घाटका झालेली आहे। आंबेडकरी जनता ही व्याजासहित बदला घेते। आंबेडकरी जनतेला कोणी गृहीत धरता कामा नये। आंबेडकरी जनता जसे तुम्ही कोणाचे गुलाम झाले असाल, सत्ताधाऱ्यांचे, प्रस्थापितांचे, आंबेडकरी जनता कुणाची गुलाम नाही। ती केवळ आणि केवळ आपला नेता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनाच मानते। आंबेडकरी जनतेला कुणालाही विचारा, कुणालाही विचारा तुमचा नेता कोण, आंबेडकरी जनतेच्या तोंडातून एकच शब्द येतो, आमचा पहिला नेता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे अंतिम नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहे। परंतु ह्या बाबासाहेबांच्या नावानं, रिपब्लिकनच्या नावानं अनेकांनी दुकानदाऱ्या मांडल्या, दुकानं खोलली, दुकानं थाटली आणि आपला माल खपावा म्हणून त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या फोटोचा त्यांनी वापर केला। आंबेडकरी जनता ही पाहत होती, हतबल होती, पाहत होती परिवर्तन घडेल, या बुद्ध सिद्धांतावरती तिचा विश्वास असल्यामुळं होईल, परिवर्तन घडेल। आज न उद्या ह्या बाजार बुंग्या दलाल प्रवृत्तीच्या लोकांना अक्कल येईल याची भोळी भाबडी आशा या आंबेडकरी जनता बाळगून होती। परंतु ज्या वेळेला कहर झाला त्यावेळेला मात्र या आंबेडकरी जनतेनं या नेत्यांना रस्त्यावरती आणलेलं आहे। मी मगाशी म्हटलं, रामदासजी आठवले यांनी भूतकाळामध्ये जे काही कार्य केलेलं आहे, भूतकाळात जे काही कार्यकर्तृत्व केलेलं आहे, ते कार्यकर्तृत्वाला खरोखर आम्ही सॅल्यूट करतो। बाबासाहेबांच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका असेल किंवा अनेक काही गोष्टींमध्ये त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग असेल,
त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल अतिवाद आदर आहे. परंतु सध्या त्यांचे राजकारण हे अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आगतिक असं झालेलं तर राजकारण आहे. म्हणजे ज्याला ग्रामीण भाषात आपण लाचार म्हणू, लाचारीचं राजकारण म्हणू, ते तसं ते राजकारण त्यांचे सध्याच्या घडीला आहे. आणि म्हणून रामदास आठवले यांच्या सभेत मी मागची काही उदाहरणं देणार नाही, मी ताजे उदाहरण देणार. कल्याणमध्ये वार्डामध्ये आंबेडकर जनतेचा बाले किल्ला तिथे आठवले साहेबांची सभा झाली. खुर्च्या रिकाम्या. त्या सभेच्या विचार मंचावर ज्या बाबासाहेबांच्या नावानं तुम्ही राजकारण करता, राजकीय पद भोगता, तुमच्या 17 पिढ्यांचं तुम्ही भलं करून ठेवलं, त्या बाबासाहेबांचा फोटो सुद्धा नव्हता. ही राजकीय शोकांतिका नाही, अधोगती नाही तर मग काय म्हणावं हिला. बातमी हाती आलेली आहे की तिथं वार्डामध्ये जे ज्ञान केंद्र आहे तिथे बाबासाहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर देखील कोणी नतमस्तक झालं नाही, अशी एक बातमी आहे. ही संतापजनक गोष्ट आहे. आणि म्हणून रामदास आठवलेंनी देखील आपल्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं की या रिकाम्या खुर्च्या पाहून आपल्याला कोणी तिकीट देईल का, तुम्हाला कोणी तिकीट देईल का, आणि म्हणून मला तिकिटासाठी तुमच्यासाठी भीक मागायची पाळी येते. मित्रांनो, तसं म्हटलं तर या कल्याणमध्ये आठवले गट हा पहिल्यापासून नव्हताच. हे थोडंफार होतं काहीतरी, पण ते सुद्धा सत्ताधाऱ्यांचे झेंडे हातात धरण्यापुरतेच होते. त्यांनी फार मोठं काही इतरांनी आठवले गट मोठा वाढवला फुलवला अशातला काही भाग नाहीये, किंवा आंबेडकर समाजासाठी त्यांनी कोणी कष्ट केले तर अशातलाही भाग नाहीये. आठवले गट पहिलाही सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांच्या प्रस्थापितांच्या दारामध्ये होता, आजही तो आहे. आणि त्यामुळे कालच्या सभेला आठवल्यांच्या कार्यकर्ते आले नाही, त्यामध्ये आम्हाला नवल वाटण्यासारखं काही वाटत नाही. परंतु यातून आठवले साहेबांनी बोध घ्यावा. मी म्हटल्याप्रमाणे आठवले साहेबांच्या कालच्या भूतकाळातील कार्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे, आदर आहे. त्यांनी अजूनही जनतेची नाडी ओळखावी. ते जनतेची नाडी ओळखण्यात माहीर आहेत. सत्ता कोणत्या दिशेने जाणार आहे, सत्तेची हवा कोणत्या दिशेने जाणार आहे, तिकडे ते जातात. ते म्हणजे आम्ही बोलत नाही, ते त्यांच्या तोंडाने बोलतात की जिकडे मी जातो तिकडे सत्ता येते, जिकडे सत्ता जाते तिकडे मी जातो. त्यांनी आता जनतेची नाडी ओळखावी. जनता कुठं चाललेली आहे, जिथं जनता तिथं आठवले साहेबांनी गेलं पाहिजे. जनता आंबेडकर घराण्यासोबत आहे, जनता प्रकाशजी आंबेडकरांसोबत आहे, जनता आनंदराजजी आंबेडकरांसोबत आहे. आठवले साहेब मनाचा मोठेपणा दाखवा आणि आंबेडकर घराण्यासोबत गेलं तर तुम्ही काय लहान होणार नाही. इतिहासामध्ये तुमचे नाव कायमच्या कोरलं जाईल. स्वाभिमानी इतिहासामध्ये तुमचे नाव कायमच्या कोरलं जाईल. अर्थात आठवले साहेब काय निर्णय घेतात, काय घेत नाही, राजकारणामध्ये पुढं काय घडतंय, काय घेत नाही होणार नाही, येणारा काळ आपल्याला सांगेल. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.